आजच्या सेशनची सुरुवात मी रोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी आम्ही प्रार्थने एक मेडिटेशन करतो. त्याच्या आधी आम्ही जी प्रार्थना म्हणतो, ती प्रार्थना म्हणून मी करणार आहे. ती प्रार्थना अशी आहे, हेवनली फादर, मदर, फ्रेंड, बिलोव्ड गॉड, भगवान श्री कृष्ण, जीसस क्राइस्ट, महावीर बाबाजी, लहिरी महाशय, श्री युक्तेश्वरजी, बिलो गुरुजी श्री परमहंस योगानंद, saints and sages for all religions, I humbly bow to you all. May thy love shine forever on the century of my devotion, and may I be able to awaken thy love in all hearts. Amen. Om Shanti, Shanti, Shanti. मी जेव्हा उर्मिलाशी बोलले, तेव्हा हाच विचार माझ्या मनात होता, की परमहंस योगानंदांनी जे काम केलं आहे, त्यात थोडा तरी हातभार आपला लावायलाच हवा आणि त्या एका कारणासाठीच मी हे चालू केलं. परमहंस योगांनी ऑटोबायोग्राफी हे पुस्तक लिहिलं, जे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालं आहे. तर त्या पुस्तकाचीच माहिती मी मागच्या काही सेशनमध्ये दिली आणि खरं तर परमहंस योगानंदांनी 1917 मध्ये योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली रांचीला इंडियामध्ये आणि 1920 मध्ये सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपची स्थापना केली. त्यांचा उद्देश एकच होता, सर्व देशामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार मिळवण्याचा एक निश्चित असा शास्त्रशुद्ध जी पद्धत आहे, त्याला पद्धत म्हणता येईल, तंत्र म्हणता येईल किंवा क्रिया म्हणता येईल. तर जी त्यांना त्यांच्या गुरुमधून मिळाली, त्या ज्ञानाचा प्रसार करणे आणि मानवाला त्याच्या 3 तऱ्हेच्या दुःखातून मुक्त करणे. एक म्हणजे शारीरिक रोग, दुसरं मानसिक विसंगती आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक अज्ञान. परमेश्वराची नातं कसं जोडायचं हे शिकवणं हा त्यांचा उद्देश होता. आपल्या मनाचं शरीरावरील आणि आपल्या आत्म्याचं मनावरील श्रेष्ठत्व आणि श्रेष्ठत्व दाखवायचं होतं त्यांना आणि वाईटाचा चांगल्याने किंवा दुःखाचा आनंदाने किंवा निर्दयतेचा दयाळूपणे आणि अज्ञानाचा ज्ञानाने पराभव करायचा हेच एक प्रकारचं उद्दिष्ट होतं त्यांचं. तर एक मिनिट. मनुष्य प्राण्याजवळ ईश्वराला भेट म्हणून अर्पण करण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे. अ, मनुष्याजवळ त्याची स्वतःशी अशी आहे. बघा हे खूप महत्वाचं आहे. अ, मनुष्य प्राण्याजवळ ईश्वराला भेट म्हणून अर्पण करण्यासाठी त्याची स्वतःची अशी एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे त्याचं प्रेम. आपल्याजवळ आपलं स्वतःचं असं काय आहे? आपलं प्रेम. कारण पैसा अडका तो तर आपल्याला आपल्या कर्मामुळे आपल्याला देवच देतो. पण दे मी आधीही म्हटलं असेल कदाचित देवावर खूप प्रेम करा. पण खरंच देवावर खूप प्रेम करा, असीम प्रेम करा. ते प्रेम जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्याच्या कृपादृष्टीचा आपल्यावर वर्षाव होतो. सर्व माणसे ही परमेश्वराला सारखीच प्रिय आहेत. परमेश्वर हा प्रेम स्वरूप आहे. ही सृष्टी निर्माण करण्याचा त्याच्या हेतूचं मूळ हे प्रेमातच आहे, असं योगानंदांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला लोक असं म्हणतात, की मी 5 मिनिटं सुद्धा मेडिटेशन करू शकत नाही किंवा डोळे मिटून बसून राहता म्हणजे तुम्ही उगाचच टाईमपास करता किंवा डोळे मिटून बसण्यापेक्षा मी थोडी झोप काढतो. कारण झोपणे ही सुद्धा एक प्रकारची समाधीच आहे असं म्हटलं जातं. पण कधी-कधी असंही म्हटलं जातं, की मी त्या पंथातला नाहीये. पण असं अ, त्यांनी असं एक एक वाक्य त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, की सामान्य माणसाने अध्यात्म मार्गावर सुरुवात कुठेतरी केव्हातरी करायलाच पाहिजे. 1000 मैलाच्या प्रवासात सुरुवात करण्यासाठी आपण फक्त एकच पाऊल टाकतो. तर असं त्यांनी म्हटलं म्हणजे खूप छानपणे सांगितलं, की आपण 1000 मैलाचा प्रवास करतो, पण तो प्रवास चालू करण्यासाठी एकच पाऊल टाकणं पुरेसं असतं. कोणत्याही माणसाने आपल्या आतून उठणाऱ्या प्रेरणेला असं तुच्छ समजायचं नसतं आणि असं म्हणायचंही नसतं. आणि जसं म्हणतात ना, की पाण्याचे लहान-लहान थेंब पडूनच घडा भरला जातो. म्हणजे माणसाचं थोडं-थोडं पुण्य गोळा केलं, तर शेवटी सद्गुणांनी परिपूर्ण असा माणूस तयार होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आज मी तुम्हाला त्या पुस्तकातला ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मधला चॅप्टर नंबर 43 बद्दल बोलणार आहे. हा विषय अतिशय थोडा गूढ आहे किंवा तुम्हाला कदाचित असा फिक्शन वाटेल तो.
पण तसं नाहीये. कारण त्यांनी त्याची बरीच उदाहरणं दिलेली आहेत आणि बऱ्यापैकी छान समजावून सांगितलंय. रिसरेशन ऑफ श्री युक्तेश्वर. म्हणजेच युक्तेश्वर महाराजांचे पुनरागमन. जसं येशू ख्रिस्त परत आला होता, तसंच तेही परत आले होते. याबद्दल मी बोलणार आहे. तर 1936 साली श्री युक्तेश्वरजी या जगाला सोडून गेले. 10 मार्चला श्री योगानंदांनी त्यांचं अंत्यसंस्कार केले. प्राचीन रिवाजानुसार युक्तेश्वरांचा देह ते स्वामी असल्यामुळे त्यांनी पुरीच्या आश्रमाच्या बागेमध्ये पुरला. तर हिंदू धर्मात अंत्यसंस्काराचे रिवाज 2 प्रकारचे आहेत. गृहस्थाश्रम जे करतात त्यांना दहन दहन म्हणजे जाळलं जातं आणि स्वामी, संन्याशी व इतर योगीजनांना दहन नसून दफन असतं. त्याचं कारण म्हणजे साधू व संन्यासी जेव्हा संन्यास धर्माची दीक्षा घेतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी जी अ, प्रज्ञा जागृत होते, त्या प्रज्ञेच्या अग्नीतच त्यांच्या पार्थिव देहाचं लाक्षणिकदृष्ट्या दहन झालेलं असतं, असा समज आहे. या रिवाजाला अपवाद पण आहेत खूप, पण असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी असं छान लिहिलंय पुस्तकामध्ये, की हिंदू फ्युनरल कस्टम रिक्वायर्स क्रिमेशन फॉर हाउसहोल्ड स्वामीज अँड householders. Swamis and monks of other orders are not cremated but buried. The bodies of monks are symbolically considered to have undergone cremation in the fire of wisdom at the time of taking the monastic vows. मस्त लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं, की त्यांचं असं का केलंय. कारण त्यांची ती समाधी मानली जाते. तर जून 19, 1936च्या दुपारी 3 वाजताची वेळ. परमहंस योगानंद हॉटेलमध्ये बेडवरती ध्यानस्थ बसले होते. त्याच्या आधीच स्वामींचं म्हणजे ते वारले होते, त्यांचे गुरु. तर त्यानंतरची ही गोष्ट सांगते मी. त्यावेळी एका सुंदर तेजस्वी प्रकाशाने परमहंस योगानंद जागे झाले. ते होते श्री युक्तेश्वर. त्यांचा पार्थिव देह पाहताच योगानंदांच्या शरीरावरती रोमांच उभे राहिले. गुरुजींचे दर्शन झाल्यावर त्यांच्या त्यांच्या ते कधी असं पाया पडले नाहीत. कारण आपले गुरु समोर आले तर आपण पाया पडणार नाही असं कधीच होणार नाही. पण ह्या वेळेला मात्र पाया न पडता परमहंस योगानंदांनी त्यांना कडकडून अशी मिठी मारली. कारण इतक्या दिवसांनी त्यांना ते दिसले. आणि त्यांनी विचारलं, की "गुरुजी, तुम्ही आपल्या लाडक्या शिष्याला असं सोडून एकाएकी का बरं निघून गेलात?" तेव्हा त्यांनी स्वामी युक्तेश्वरांनी सांगितलं, की अ, कारण त्यावेळेला जेव्हा स्वामी युक्तेश्वरजी वारले, त्यावेळेला परमहंस योगानंद तिथे नव्हते. कारण ते दुसरीकडे अ, बाबाजींचं जिथे बाबाजी आणि युक्तेश्वरांची भेट झाली, त्या ठिकाणी त्या ठिकाणी दर्शनाला गेले होते. तर ते तेच म्हणाले, की "ज्या ठिकाणी पूज्य बाबांजींचं मला दर्शन झालं, त्या पुण्यक्षेत्राच्या यात्रेला तू गेला होतास, तर तुझ्या आनंदावर मला विरजण पडू द्यायचं नव्हतं. पण आता तर मी आहे ना जवळ." तर मग पण गुरुदेव पुरीच्या ठिकाणी तुमचा जो देह मी भूमातेमध्ये दृष्टिआड झाला माझ्या, तोच हा आपला देह आहे का? असं त्यांनी विचारलं. तेव्हा युक्तेश्वर म्हणाले, की "होय बेटा, तोच हा देह आहे. तेच हे माझं आडामासाचं शरीर आहे. माझ्या दृष्टीला ते दिव्य शरीर भासते, पण तुझ्या दृष्टीला ते खरेखुरेचे वाटते." आपल्याला अशी बघायची सवय असते, की आपण एखाद्याचं शरीर बघितलं तर ते आपल्याला खरं-खुरंच वाटणार, कारण तो चालता-बोलता माणूस आहे. पण हे शरीर म्हणजे त्यांचं दिव्य शरीर होतं. तर त्यांनी असंच सांगितलेलं आहे, की माझं पुनरागमन झालेलं आहे. पण पृथ्वीवर नाही, तर ॲस्ट्रल प्लॅनेटमध्ये माझं प प पुनरागमन झालेलं आहे. तर ह्या ॲस्ट्रल प्लॅनेटवर अ, त्यांनी सांगितलं, की ह्या लोकांमध्ये तू आणि उच्च कोटी पोहोचलेले असे तुझे प्रियजन एके दिवशी येतील आणि मला भेटतील. म्हणजे ते पृथ्वीवरून ॲस्ट्रल प्लॅनेटमध्ये त्यांचं झालं आणि तिकडे ते सांगतात, की आपण सगळेजण त्यांना म्हणजे जे अ, उच्च कोटीस पोहोचलेले जे प्रियजन आहेत, ते सगळे त्यांना तिथे भेटणार आहेत. तर आपल्या शारीरिक कर्माची पूर्तता करण्याच्या कामी मदत करण्यासाठी म्हणून भूलोक अशी लोकं भूलोकामध्ये अवतीर्ण होतात. त्याचप्रमाणे परमेश्वराला मला ह्या परलोकात म्हणजे ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये सहाय्यक म्हणून पाठवले आहे परमेश्वराने. हा विषय जरा कठीण आहे. तुम्हाला बघा किती कळतोय ते. पण खूप काही त्याच्यामध्ये आहे. मी मी जे सांगतेय ते अगदी थोडं-थोडं मी सांगतेय, पण पुस्तकात बरंच काही लिहिलेलं आहे. तर ह्या परलोकाला
हिरण्य लोक असंही म्हणतात. ज्या लोकांत ज्या उच्च कोटीच्या व्यक्ती आहेत, त्यांना ह्या ॲस्ट्रल कर्माची पूर्तता करण्याच्या कामी व व पुनर्जन्मापासून मुक्तता करण्याच्या कामी मी मदत करतो, असं त्यांनी सांगितलं. अ, मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छेनुसार पार्थिव देहाचा त्याग करण्यासाठी करण्याची शक्ती त्या सर्वांनी आपल्या पूर्वीच्या भूलोकातील आयुष्यामध्ये ज्ञानाच्या बळावर संपादन केलेली असते. आपल्या पूर्वीच्या भूलोकातील आयुष्यामध्ये स सविकल्प व निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतल्याखेरीज कोणासही ह्या इल्युमिनेट ॲस्ट्रल प्लॅनेटमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यांनी असं सांगितलं, की पृथ्वीवरील बहुतेक सर्व जीवास मरणोत्तर ह्या साधारण स्वरूपाचा ॲस्ट्रल प्लॅनेटमध्ये जावे लागते. आणि ते पुढे म्हणाले, की धर्मग्रंथातून व पुराणातून आपण वाचतो, की अ, परमेश्वराने मानवी अभ्यास 3 देहाची उपाधी लावलेली आहे. मानवी आत्म्यास 3 देहाची उपाधी लावलेली आहे. ती उपाधी म्हणजे ही बंधनेच आहेत. पहिलं बंधन म्हणजे जड शरीर, आपलं पार्थिव शरीर. दुसरं म्हणजे सूक्ष्म लिंग शरीर म्हणजे ॲस्ट्रल बॉडी. अ, ज्या अवस्थेत मनुष्य प्राण्याच्या वासना व भावना मृत्यूनंतर तशाच राहतात. व तिसरे म्हणजे कल्पनारूपी कारण शरीर म्हणजे मटेरियल बॉडी. अ, पृथ्वीवरील उजेडात शारीरिक इंद्रिय वास करतात. पृथ्वीवरील उजेडात म्हणजे सॉरी पृथ्वीवरील जड देहात ॲस्ट्रल बॉडी वास करतात. सूक्ष्म लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म देह, जाणीव व भावना यांच्यावर चालतं आणि कारण शरीर धारण करणारा जीव एका सुखकारक अशा केवळ कल्पनासृष्टीतच वावरत असतो. सूक्ष्म लिंग देह धारण करणाऱ्या जीवास कारण शरीरात प्रवेश किंवा कारण शरीर धारण करणाऱ्या जीवास तेथेच प्रवेश मिळवून देण्याच्या कामी त्यांचं काम चालू आहे, असं त्यांनी सांगितलं. आता सूक्ष्म देह म्हणजे आपलं ॲस्ट्रल बॉडी, तर त्याचबद्दल ते सांगतायत. कळतंय का तुम्हाला? म्हणजे हे जरा खूप होत असेल तर मला सांगा. पण त्यांनी असंच लिहिलेलं आहे म्हणून मला आता इंग्लिशमधून मराठीत आणि मराठीतलं इंग्लिशमध्ये करायला जरा कठीण गेलं. पण तरी मी प्रयत्न करते. असे परलोक अनेक आहेत व त्यात वास त्यांनी असं लिहिलंय, की द ॲस्ट्रल युनिव्हर्स मेड ऑफ व्हेरियस सबटल व्हायब्रेशन्स ऑफ लाईट अँड कलर अँड इट इज hundreds of times larger than the material cosmos. There are also countless astral, solar, and stellar systems. असे परलोक अनेक आहेत व त्यात वास अ, ज्याप्रमाणे आपण अंतराळात अनेक जड रूपी म्हणजे सूर्य, तारे भ्रमण करत असतात, त्याचप्रमाणे ह्या लोकातही असंख्य सूर्यमाला आणि ताऱ्यांचे पुंजके भ्रमण करत असतात, असं त्यांनी सांगितलं. अ, परलोकातील म्हणजे ॲस्ट्रल सूर्य आणि चंद्र तारे हे अतिशय मोहक आणि सुंदर असतात. आणि ते कसे असतात तर पृथ्वीच्या नॉर्दर्न लाईट प्रकाशाप्रमाणे सारखे असतात, असं त्यांनी सांगितलं. ह्या लोकांचे दिवस व रात्र भूलोकावरील दिवस व रात्र यापेक्षा मोठे असतात. हे ह्या लोकांचे विश्व म्हणजे ॲस्ट्रल युनिव्हर्स अमर्याद कोटीचे सुंदर आणि स्वच्छ आहे. या लोकात ज्यावर काही एक प्राणी वावरत नाही या लोकात ज्यावर काही एक प्राणी वावरत नाही असे ग्रह नसतात. ते ओसाड तिथे म्हणजे असं त्यांना म्हणायचं की तिथे ओसाड अशी भूखंड नसतात किंवा जागा नसतात. अ, किंवा रोगजंतू, कृमी किंवा साप यासारखी अ, प्राणीही नसतात. पृथ्वीवर हवामान व ऋतू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. पण ह्या लोकात हे सगळीकडे सारखेच असतात. म्हणजे आपण आता इथे राहतो इंडियामध्ये जर सकाळ असेल तर इथे रात्र असते किंवा इथे सकाळ असेल तर तिथे रात्र असते. तर त्या जगामध्ये असं काहीच नसतं. तर तिथे अनेक रंगाच्या प्रकाशाचा पाऊस मात्र पडतो.
त्या परलोकात विविधरंगी पाण्याची सरोवरे, तेजाने लखलखणारे सागर व इंद्रधनुष्याच्या नद्या असतात असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ते आता परलोकाबद्दल सांगत आहेत सगळं. तर परमेश्वराने अगोदरच निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूत बदल करण्याचे किंवा त्याचे रंगरूप पालटण्याचे सामर्थ्य त्यांच्यात त्यांच्या अंगी असतं. परमेश्वराने ह्या आपल्या परलोकवासी अ, आत्म्यांना परलोक विश्वात आपल्या मर्जीनुसार बदल किंवा सुधारणा घडवून आणण्याचे स्वातंत्र्य व खास हक्क दिलेले असतात. म्हणजे कोणालाही कुठलाही बदल त्यांना तिथे करता येतो असं त्यांनी सांगितलंय. अ, पाणी, जमीन व हवा या तिन्ही क्षेत्रामध्ये भूलोकी सारखा संघर्ष चाललेला असतो. लढाया, खून, मारामाऱ्या यासारख्या चालू असतात. त्यामुळे सर्वसाधारण आपल्या इथलं वातावरण असं अगदी बिघडून गेलेलं असतं खूप वेळा. परंतु ह्या ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये अंतराळात एक तऱ्हेची सुखदायी समता वास करत असते. ह्या परलोकातील आत्मे आपल्या इच्छेनुसार जड देह घेतात व त्याचा त्यागही करतात. फुले, मासे किंवा इतर प्राणी ह्या लोकातील सर्व जीवांना, वस्तूंना कोणतेही रूप धारण करता येतं व एकमेकांशी संबंध ठेवता येतो, असं त्यांनी सांगितलंय. तर त्यांनी सगळी पूर्णपणे ते ॲस्ट्रल वर्ल्ड कसं आहे त्याची माहिती दिली आहे. तर त्याच्याच मी नोट्स काढल्यात आणि त्या सांगते तुम्हाला. तर ह्या लोकी अर्थात काही पूर्वसुकृतानुसार निरनिराळे बंधनेही असतात. पण तेथील आत्मे आपल्या इच्छेनुसार वाटेल ते रंगरूप धारण करू शकतात. सर्व काही परमेश्वराच्या निर्माण शक्तीच्या तेजामुळे म्हणजे एव्हरीथिंग इज व्हायब्रंट विथ गॉड्स क्रिएटिव्ह लाईट. नो वन इज बॉर्न ऑफ अ वुमन असं त्यांनी लिहिलंय त्या पुस्तकामध्ये तिथे. म्हणजे आपल्याकडे जसा आपला जन्म होतो तसं तिथे नसतं. तर स्वर्गलोकात आपल्या इच्छेनुसार म्हणजे कॉस्मिकली अट्यून विल तेथील व्यक्ती संतती निर्माण करतात. भूलोकामध्ये म्हणजे आपल्या अर्थमध्ये नुकताच नष्ट झालेला प्राणी ह्या लोकात जो येतो, तो बोलावण्यावरून येतो. हे बोलावणे किंवा आमंत्रण त्या व्यक्तीच्या मानसिक व पारलौकिक वृत्तींनी त्यांना दिलेलं असतं. ते ह्या ॲस्ट्रल वर्ल्डमधल्या व्यक्तीस उष्ण किंवा गरम किंवा इतर नैसर्गिक अ, प्रकाराची बाधा होत नाही, असं त्यांनी सांगितलंय तिकडे. तर बहुतेक व्यक्तीच्या बाबतीत त्यांचा लोकांचा देह हा त्यांच्या पृथ्वीच्या पार्थिव देहासारखाच असतो. ह्या परलोक देहाचे म्हणजे ॲस्ट्रल बॉडीचे तोंड व त्याचा बांधा हा त्याच्या पूर्वीच्या भूलोकातील देहाच्या तरुण अवस्थेमधला सारखा असतो. आता हे ऐकायला सगळं एकदम असं काय म्हणतात फिक्शन वाटतं, पण त्यांनी खूप छान सांगितलंय. पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर by sheer intuition, feelings, all astral beings can see, hear, smell, taste and touch. केवळ आपल्या अंतर्स्फूर्तीच्या सहाय्याने या परलोकी व्यक्ती पाहू, ऐकू शकतात किंवा वास घेऊ शकतात, चव घेऊ शकतात, स्पर्श करू शकतात. त्यांनी तिथे लिहिलंय की त्यांना 3 डोळे असतात. त्यापैकी 2 2 थोडे मिटलेले असतात, जसं आपण ध्यान करतो आणि तिसरा प्रमुख हा खास त्या लोकांचा असा डोळा असतो, की जो कपाळावर मध्यभागी उभा असतो आणि तो उघडा असतो. या लोकांच्या वासियांना डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही सगळी बाह्य ज्ञानेंद्रिय असतात. पण ह्या सगळ्या आपल्या बॉडी पार्ट्सचा उपयोग तेथील व्यक्ती देहाच्या कोणत्याही भागातून स्वतःच्या इंट्युइशननी करू शकतात. म्हणजे कानाने, नाकाने किंवा त्वचेचा उपयोग करून डोळ्याचे कार्य करू शकतात किंवा डोळ्याचा किंवा जिभेचा उपयोग करून ऐकू शकतात किंवा कानाचा किंवा त्वचेचा उपयोग करून ते चव घेऊ शकतात. हे जरा कठीण आहे, पण पहा म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय. मी सगळं सांगायचा प्रयत्न करते. पुन्हा-पुन्हा मला तेच वाटतंय कारण हे जरा जास्त आहे खरं तर. आपल्याला एकदम असं विश्वास ठेवायला. पण त्यांनी पुढे असं म्हटलंय, की मनुष्याच्या शरीराला आपल्या शरीराला म्हणजे असंख्य धोके असतात. ते आपण अगदी सहजरित्या दुखावले जातो किंवा आपल्याला लागतं किंवा आपण विद्रूपही होऊ शकतो. पण हे परलोक म्हणजे ॲस्ट्रल बॉडी अ, यांना कधी दुखापत झाली किंवा ते कापलं गेले, तरी नुसत्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते पुन्हा दुरुस्त केलं जातं.
तर तेव्हा परमहंस योगानंदांनी त्यांना विचारलं, की गुरुदेवा ह्या सगळ्या ॲस्ट्रल प्लॅनेटमध्ये व्यक्ती खूप सुंदर असू शकतील ना? सगळे अगदी सुंदर असतील ना? तर त्यांनी उत्तर असं दिलं, की ह्या परलोकात सौंदर्य हा आत्मिक गुण आहे. पृथ्वीसारखा तो बाह्य रंगरूपावर आधारलेला नसतो. श्री युक्तेश्वरजींनी म्हणाले, की म्हणून ह्या लोकांच्या व्यक्ती बाह्य रूपास व मुख वगैरे अवयवास फार थोडे महत्त्व देतात. पण त्या आपल्या इच्छेनुसार वाटेल तो देह नवीन रंगीबेरंगी पण ह्या लोकात साजेसा असा धारण करू शकतात. सणासुदीच्या दिवशी आपण जसे सणासुदीच्या दिवशी नवीन कपडे घालतो, दागदागिने घालतो, तसेच या लोकातील व्यक्ती सुद्धा कधी-कधी एका विशिष्ट पद्धतीनुसार आपल्या देहावर अ, काय म्हणा शृंगार म्हणा किंवा साज म्हणा चढवू शकतात. ते केव्हा? तर ज्यावेळी या लोकांची व्यक्ती म्हणजे स्पिरिच्युअल एडव्हान्समेंट, आत्मिक उन्नती होऊन स्वर्गात प्रवेश करण्यास निघते, तेव्हा तिला निरोप देण्याच्या वेळी तेथे मोठा उत्सव समारंभ केला जातो आणि अशा उत्सवाच्या प्रसंगी अदृश्य असा परमेश्वर व त्या ठिकाणी विलीन झालेले संत महात्मे या लोकांवर व लोकांचे देह धारण करून अवतरतात आणि त्या समारंभात भाग घेतात. भक्तिपूर्वक अगदी मनापासून पूजा करणाऱ्या भक्ताला परमेश्वर डिव्हाइन मदरच्या स्वरूपात दिसतो. तर अन्य जन्मातील मित्रमंडळी म्हणजे त्यांनी ॲस्ट्रलचं सांगितलं आणि आता अन्य जन्मातील मित्रमंडळी ही एकमेकास सहज ओळखून काढतात. म्हणजे अ, मैत्रीचे अमरत्व पटल्यामुळे ह्या आत्म्यांना अगदी अपरिमित आनंद झालेला असतो. आपल्या आयुष्यामध्ये अ, आप समाप्तीच्या वेळी आपला एकमेकांना विरह होतो. त्यांनी अगदी आपल्याला खूप त्रास होतो, दुःख होतो. त्यामुळे असं वाटतं, की प्रेमावरचा विश्वास उडून जातो, असंही वाटतं. कारण काय शेवटी आपल्याला सोडूनच जाणार आहे सगळं. पण तिथे गेल्यावरती आपले फार अ, पूर्वीचे ओळखणारे आपण सगळेजण एकत्र येतात आणि ह्या प्रेमजनांच्या भेटीगाठी झाल्यामुळे अ, प्रेम हे अजरामर आहे, हे पटू लागतं. ॲस्ट्रल प्लॅनेटमधील व्यक्ती आपल्या इंट्युइशनच्या जोरावर हे आवरण दूर करतात आणि मनुष्य प्राण्याचे सर्व व्यवहार पाहतात. परंतु मनुष्याला मात्र या लोकांच्या हालचाली आणि म्हणजे आपल्याला जर ॲस्ट्रल आणि बघायचं असेल, तर आपल्याला आपल्याला ते सहज शक्य नाहीये. त्याच्यासाठी 6वे ज्ञानेंद्रिय काहीसे विकसित झाल्यामुळे दिसू शकत नाहीत. विकसित झालं नाही त्यामुळे दिसू शकत नाही. तर पृथ्वीवरील हजारो माणसांना कधी-कधी क्षणभर का होईना ह्या ॲस्ट्रल विश्वातलं किंचित दर्शन झालेलं असतं. तर त्यांनी इथे असं लिहिलेलं आहे, की शुद्ध ह्या भूगोलावरती शुद्ध मनाच्या मुलांना कधी-कधी ह्या लोकांच्या सुंदर रहिवाशांचे व पऱ्यांचे स्वरूपात दर्शन होते. सर्व धर्मशास्त्रांनी केमिकल किंवा ड्रग्ज ऑर इंटॉक्सिकेटेड ड्रिंक्स यांचे सेवन वर्ज्य मानले आहे. त्यांच्या सेवनाने मनुष्याची जाणीव इतकी बेताल होऊन जाते, की त्यास परलोक नरकातील हिडीस रूपे सुद्धा दिसू शकतात. म्हणजे त्यांनी 2 उदाहरणं दिली. एक म्हणजे आपण जेव्हा अ, मनापासून भावना किंवा आपण मेडिटेशन करतो, त्यामुळे आपल्याला तिथले सुंदर लोकं किंवा पऱ्या किंवा असं काही पाहायला मिळतं. त्यांचं दर्शन होतं. पण तेच जर आपण केमिकल आणि ड्रग्ज केले, तर आपल्या मनावरची आपली जी ताबा आहे तो निघून जातो आणि त्यामुळे हे परलोकातलं, नरकातलं हिडीस रूप पण दिसतं आपल्याला, असं त्यांना सांगायचं होतं. तर त्या परलोकातले रहिवासी दिवसा व रात्री साधारणपणे उच्चतम निर्विकल्प समाधीच्या आनंदात असून जागृतावस्थेमध्ये असतात आणि हे त्या विश्वातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवतात किंवा प्रश्न सोडवण्यासाठी सहाय्य करतात. म्हणजे ते तिथे बसलेले असतात, पण आपल्या मनातले विचार किंवा आपल्याला चांगलं मार्गदर्शन देत असतात. तर ॲस्ट्रल लोकांचे कम्युनिकेशन पूर्णपणे टेलिपॅथी किंवा टेलिव्हिजनवरती चालते. शब्द उच्चारलेला किंवा लिहिलेला यामध्ये जसा गोंधळ व समजुतीचा घोटाळा यामुळे आपल्या देशामध्ये अ,
खूप गोंधळ आणि घोटाळा होतो. म्हणजे साधं काही बोललं तरी लोकं असा विचार करतात आणि वेगळा विचार करतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या कृती पण बदलल्या जातात. पण ॲस्ट्रल प्लॅनेटमध्ये तसं होत नाही. तर आपण मूव्ही पाहताना जसं लाईटमुळे चित्रे, माणसं किंवा पशुपक्षी हलताना दिसतात, पण ती जिवंत नसतात. ती श्वासोश्वास करत नाहीत. त्याचप्रमाणे ह्या परलोक जीवनात लोकातील व्यक्ती कॉस्मिक लाईटवरती जगतात. त्यांच्या हालचाली प्राणवायूची आवश्यकता लागत नाही. म्हणजे हालचालींना ऑक्सिजनची आवश्यकता लागत नाही. मनुष्य प्राणी लाईफ एनर्जीवरती अवलंबून असतो, पण ॲस्ट्रल प्लॅनेटमधली लोकं ही प्रामुख्याने कॉस्मिक लाईटवर जगत असतात. तर परमहंस योगानंदांनी त्यांना त्याच्यानंतर विचारलं, की "गुरुदेव, हे परलोकवासी जे ॲस्ट्रल आहेत, ते काय खातात?" तर त्यांनी त्यांनी उत्तर दिलं, की "या परलोकभूमीत वनस्पती प्रकाशमान किरणरूप असतात." म्हणजे काय? लाईट रेज इन द ॲस्ट्रल सॉइल. तर त्यांनी असं उत्तर दिलं, की ह्या लोकातील रहिवासी फळे, कंदमुळे, भाज्या खातात आणि तेथील तेजस्वी प्रकाशाच्या म्हणजे अ, कारंज्यामध्ये म्हणजे फाउंटन किंवा झरे किंवा नद्यामधून वाहणारे अमृत पीत असतात, प्राशन करतात, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे किती आता जर डोळ्यासमोर तो पूर्ण प्रकार आणायचा प्रयत्न केला, तर किती किती वेगळं आहे हे सगळं. तर ह्या परलोकांतराळात म्हणजे ॲस्ट्रल कॉस्मोमध्ये मधील व्यक्ती त्यांचे भूलोकातील निरनिराळ्या जन्मातील असंख्य नातेवाईक, आप्त, आई-वडील, पती-पत्नी, मुले-बाळे आणि सगेसोयरे भेटतात. अनेक जन्मोजन्मीचे हे आप्तसंबंध असल्यामुळे कोणावर आता जास्त लोभ करावा किंवा प्रेम दाखवावे हे त्यांना कळत नाही. मग ते त्यांच्यावर सारखेच समभावाने प्रेम करतात. हे स्वर्गीय प्रेम होय. सर्व माणसे त्याला अगदी परमेश्वराची लेकरे किंवा परमेश्वराची स्वरूपातील परमेश्वराचं स्वरूप आहे असं मानतात. म्हणजे आपला जन्म आज आता आपण इथे आहोत पृथ्वीवरती, पण आपण आधी पण कधीतरी पृथ्वीवर असणार किंवा त्याच्याही आधी असणार. ते सगळे एकत्र आल्यावरती लोकांना कळत नाही, की कोणावरती जास्त प्रेम करावं कारण सगळेच आपले आहेत. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे मला हे सांगायचं होतं. तर तसं तसं तिथे असतं. तर ह्या अप्तेष्टांचे चेहरे मुखवटे आता जरी थोडे बहुत बदललेले असले आणि बदलतातही, तरी ह्या परलोकवासी लोकांना हे सगळे आपल्या इंट्युशनल फीलिंग्स मधून अचूक ओळखता येतात. ही सगळी आप्तेष्ट मंडळी निरनिराळ्या जन्मामध्ये त्यांना प्रिय झालेली असतात. ती पुन्हा त्यांना तिथे भेटल्यावर त्या नवीन विश्वात तो त्यांचे अगदी हार्दिक स्वागत करतात आणि आणि त्यामुळे काय होतं, ह्या लोकांचा मित्र मग त्यांचा बाह्य पोशाखही कसाही असू दे, मित्र म्हणून सूक्ष्म म्हणजे काय ॲटमपासून जे तयार झालेले असतात, म्हणजे परमाणूपासून छोट्या सूक्ष्म परमाणूंपासून सुद्धा त्यांना पटकन, चटकन असं हुडकून काढता येतं, की हा माझा कित्येक जन्माचा मित्र होता किंवा हा माझा कित्येक जन्माचा माझ्याबरोबर आहे हा माणूस. तर असं असं त्यांना पटकन समजतं. तर या परलोक गोलावरती मर्यादा ही पृथ्वीच्या आयुर्मर्यादेपेक्षा पुष्कळच जास्त असते. तर ऐहिक जे या जगात संपादन केलेल्या संचयावर या परलोक ग्रहावरील आयुर्मर्यादा अवलंबून असते. हे पुण्य संपले की त्याच्याबरोबर त्या व्यक्तीची रवानगी पुन्हा भूलोकावर होते. काही व्यक्ती त्यांच्या जड शरीराच्या मृत्यूबरोबरच फिरून पृथ्वीवर जन्मास येतात. कारण ऐहिक आयुष्य भोगण्याची त्यांची तीव्र इच्छा राहिलेली असते. आता मागच्याच सेशनमध्ये आपण काशीचा पुनर्जन्म ऐकला, तेव्हा त्याची इच्छा होती, की मला परत यायचंय आणि मला गुरूंना भेटायचंय. तर ते तुम्हाला आठवतच असेल. त्यामुळे ते त्यांची तीव्र इच्छा होती म्हणून त्यांनी लगेच जन्म घेतला. तर ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये आयुर्मर्यादा साधारण व्यक्तीच्या बाबतीत 500 ते 1000 वर्षे असते. कालाचे हे परिमाण त्यांनी पृथ्वीवरील कालमापास अनुसरून असे सांगितले आहे. इतर झाडांपेक्षा जशी
वड पिंपळाची झाडे जास्त काळ जगतात किंवा साधारणपणे सामान्य माणसाची आयुर्मर्यादा जर 60 वर्षे असेल, तर योगी पुरुष अनेक वर्षे, शतके जगतो. त्याचप्रमाणे ह्या ॲस्ट्रल परलोक गोला परलोकात ही अपवाद व्यक्ती जवळ-जवळ 2000 वर्षापर्यंत आयुष्य भोगू शकतात. ह्या परलोक आयुष्यामध्ये अ, परलोक विश्वामध्ये ॲक्चुअली वार्धक्याची किंवा रोगराईची भीती नसते. मृत्यूची घटका आल्याबरोबर व्यक्ती नाखुश असते आपल्या इथे पृथ्वीवर. पृथ्वीवरच या 3 भीतींचे संकट वाटते. पण मनुष्य मात्रास हे खरोखरच शाप आहेत. त्याचे खरे कारण असे, की आपल्या पृथ्वीवरती मनुष्य हा स्वतःच्या व्यक्तित्वास त्याच्या दुबळ्या शरीराशी फारच समरस असतो. आपल्या शरीरावर आपण खूप प्रेम करतो आणि शरीर जगवण्यासाठी त्याला हवा, अन्न आणि निद्रा ह्यांची मदत घ्यावी लागते म्हणून. अ, मृत्यूच्या वेळी श्वासोच्छ्वास बंद होतो आणि शरीर आपलं डिकंपोज व्हायला लागतं. पण ह्या लोकी मृत्यू म्हणजे अ, लाईफ ट्रान्सचे प्राणकण विरळ होणे म्हणजे कसं कॉस्मिक एनर्जीचे पुंजके असतात ते असे फेड व्हायला लागतात. तर ज्यावेळी भूलोकावर मनुष्य मरतो तेव्हा त्याच्या अस्थी यांनी भरलेल्या तेव्हा त्याच्या शरीराची जाणीव नाहीशी होते आणि ह्या लोकात नवीनच आलेल्या सूक्ष्म सबटल ॲस्ट्रल बॉडीची जाणीव उत्पन्न होते. म्हणजे त्यातून तो बाहेर पडतो आणि इथे ॲस्ट्रल बॉडीमध्ये त्याला त्याची जाणीव होते. योग्य वेळी या परलोकातील सूक्ष्म देहाचा मरणाचा अनुभव घेऊन मनुष्य परत ह्या लोकांच्या जन्ममृत्यूच्या अवस्थेत ऐहिक किंवा जन्ममृत्यूचा अनुभव घेण्यास जातो आणि हे यामधील जन्म-मरणाचे रहाटगडे प्रत्येक असंस्कृत प्राण्याच्या नशिबी ठेवलेले असते. त्यातून त्याची सुटका कधीच नसते. तर त्यांनी गुरुदेवांना विचारलं, की भूलोकावरील पुनर्जन्म आणि परलोक वर्ग यामधील पुनर्जन्म यामध्ये जो फरक आहे, तो तुम्ही सांगाल का? तर ते म्हणाले, की मनुष्य हा एक व्यक्तिगत आत्मा असून शरीर त्याचे शरीर हे 16 तत्वांचे बनलेले आहे. ॲस्ट्रल बॉडी 19 तत्वांची आहे आणि त्यांनी त्या तत्वांचं थोडंसं असं स्पष्टीकरण केलंय, की ॲस्ट्रल बॉडी 19 तत्वे म्हणजे मानसिक इमोशन्सच्या स्वरूपाची किंवा लाईफ ट्रान्स असतात. ही 19 तत्वे म्हणजे बुद्धी, अहंकार, भावना, ज्ञानेंद्रिय रूपी मन, माइंड्स, अ, 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी, श्रवण, वास, चव आणि स्पर्श आणि अ, 5 कर्मेंद्रिये म्हणजे प्रोक्रिएट, एक्सक्रेट, टॉक, वॉक अँड एक्सरसाइज मॅन्युअल स्किल्स लाइक ऑल दीज थिंग्स. तर जीवनशक्तीची म्हणजे लाईफ फोर्सची 5 साधनं म्हणजे क्रिस्टलायझिंग, ॲसिम्युलेटिंग, एलिमिनेटिंग आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्नाचे आपण करतो त्याला काय म्हणतात बायोलिझम आणि अभिसरण म्हणजे सर्क्युलेशन हे कार्य करता येते. ही 5 साधने. असा हा 19 तत्वाचा सूक्ष्म देह असा 19 तत्वाचा सूक्ष्म देह आपल्या अ, आपला देह असा असतो आणि हे 16 स्थूल रासायनिक तत्वाचे बनलेले आहे. म्हणजे असे 16 ह्याचे बनलेले आहे, असं त्यांनी सांगितलं. तर ह्या 3 डायमेन्शनल मध्ये माणसाला आपले अस्तित्व मर्यादित करावे लागते. त्याला जगडावे लागते. माणसाला जगण्याच्या इच्छेला जेव्हा त्याच्या रोगाकडून किंवा अन्य कारणामुळे हादरा बसतो, तेव्हा मृत्यूचे आगमन होते. पण आत्मा मात्र सूक्ष्म लिंगदेहात किंवा कारणशक्तीत दडलेलाच असतो. ही 3 शरीरे ज्या त्याच्या शक्तीमुळे एकत्र आणली जातात, ती शक्ती म्हणजे वासना आणि ह्या वासनामधून जी शक्ती निर्माण होते, त्यातूनच मनुष्य जातीच्या गुलामगिरीचा उगम पावतो, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी खूप छान समजावलंय. खरं तर बरंच काही आहे त्याच्यात, पण मला तेवढं पूर्ण एक्सप्लेन करून सांगता येत नाहीये. तर अहंकार आणि
विषय यापासून शारीरिक वासनेचा उगम होतो असं त्यांनी सांगितलंय. पण आत्मा तत्वतः अदृश्य आहे व त्याचे वैशिष्ट्य त्याने धारण केलेल्या शरीरावरून व्यक्त होते. आत्मा जेव्हा देह धारण करतो, तेव्हाच त्याचा अर्थ असा, की त्याच्या वासना अपूर्त राहिलेल्या आहेत. जोपर्यंत एखाद्या मनुष्याचा आत्मा शरीररूपी शरीरात कोंडलेला असतो आणि त्यास अज्ञान आणि वासनेची घट्ट बुचके लावलेली असतात. म्हणजे त्यांनी घेरलेलं असतं. तोपर्यंत त्याला स्पिरिट ह्या स्पिरिट्समध्ये मिसळून जाता येत नाही. म्हणजे त्याला देवाचं दर्शन होत नाही, असंच त्यांना म्हणायचंय. तर मनुष्य दिवसातून 16 तास आपल्या शारीरिक इंद्रियाशी एकरूप असतो. म्हणजे आपण 16 तास तरी काम करतो आणि नंतर आपण झोपतो. त्याला जेव्हा स्वप्न पडतात, तेव्हा तो आपल्या ॲस्ट्रल बॉडीच्या देहात वावरत असतो आणि त्या देहात असताना तो ॲस्ट्रल देहाप्रमाणे कोणतीही गोष्ट कशीही केव्हाही निर्माण करू शकतो. म्हणजे आपण खूप वेळा काहीतरी वेगळंच विचित्र बघतो. पण ते आपल्या ॲस्ट्रल बॉडीने तयार केलेलं असतं. म्हणजे त्यामुळे ते निर्माण झालेलं असतं असं त्यांना म्हणायचंय. तर स्वामींनी आता मी संपवत आणते कारण खूप वेळ झालाय आणि खूप गहन प्रश्न आहे हा खरं तर. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात येईल. तर योगानंद त्यांनी स्वामी युक्तेश्वरांनी सांगितलं, की माझे ऐहिक जीवन, ऐहिक मरण आणि माझे परत येण्याचे आगमन हे तिन्हीचे यथार्थ स्वरूप मी तुला आतापर्यंत सांगितलं. तिथे कसं आहे जीवन ते मी सांगितलं. तर तू शोक करू नकोस माझ्यासाठी. यापेक्षा अ, देवाच्या समुद्रातून निर्माण झालेला आपला भूलोक आणि परलोक हे जे माझं पुनरुत्थान म्हणजे परत आगमन झालेलं आहे, ते सगळीकडे जगभर जाहीर कर. दोन्ही लोक म्हणजे अ, आपल्या देवाची स्वप्नसृष्टीच आहे. तर ज्या लोकांना मरणाची भीती वाटते, त्या तर त्या लोकांच्या हृदयामध्ये नवीन आशेच्या किरणाचा प्रकाश पडेल, असं त्यांचं तू सगळीकडे अ, पसरव, असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी अ, त्यामुळेच तर परमहंस योगानंदांनी हे पूर्ण कार्य चालू केलं आणि आतापर्यंत त्यांचे बरेच काही कार्य झालेलं आहे आणि त्याच्याचबद्दल मी इतके दिवस बोलत होते, मागचे 3 चॅप्टर. तर पुन्हा एकदा सांगते, की परमहंस योगानंदांचा उद्देश हा एकच होता, की अ, परमेश्वराचा जो साक्षात्कार मिळवण्याचा एक निश्चित शास्त्रशुद्ध मार्ग आहे, जो त्यांना त्यांच्या गुरूपासून मिळालेला आहे. त्यांचा त्यांना प्रसार करायचा होता. तर त्यामुळेच मी सांगते, की मनुष्य प्राण्याला पुन्हा एकदा सांगते, आपल्या मनुष्य प्राण्याला ईश्वराला भेट म्हणून अर्पण करण्याची आपल्या जवळची स्वतःची अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे आपलं प्रेम. देवावर खूप प्रेम करा. देवावर असीम प्रेम करा आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे हां, हे. तर त्यांचं त्यांची जर तुम्हाला वेबसाईट बघायची असेल, तर ती इथे yogananda.org वरती गेला, तर तुम्हाला त्यांची पुस्तकं जर हवी असतील, विकत घ्यायची असतील, हे पुस्तक जे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी आहे, ते तिथे अवेलेबल आहे आणि ते पूर्ण सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे. फक्त इंग्लिशमध्येच नाहीये, तर तुम्ही तिथे बघू शकता ते आणि ही मी स्लाईड तुमच्याबरोबर मी शेअर नक्कीच करीन. आणि आज जाता-जाता त्यांचं एक अतिशय सुंदर चॅन्ट आहे. हा मी जेव्हा प्रार्थना करतो त्याच्यानंतर बरेच असे वेगवेगळे चॅन्ट दिलेले आहेत, पण हा माझा खूप फेव्हरेट आहे. तर ते हा चॅन्ट आहे तो हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये म्हटला जातो आणि दोन्हीचा वेगवेगळे शब्द असले तरी चाल ही एकच आहे. तू मेरा जीवन, तू मेरा प्यार, तू है वो माधुर्य जिससे मैं ढूंढूं. तू मेरा जीवन, तू मेरा प्यार, तू है वो माधुर्य जिससे मैं ढूंढूं. प्यार के विचार में, प्यार के विचार में मैं चखूं तेरा नाम मधुर, ऐसा मधुर. भक्त जाने मधुरता तेरी, वो ही जाने
जिससे तू चाहे. Thou art my life, thou art my love, thou art the sweetness which I do seek. In the thought of my love born, in the thought of my love born, I taste thy name, so sweet, so sweet. Devotee knows how sweet you are. He knows whom you let know. Thou art my life, thou art my love. तू मेरा जीवन, तू मेरा प्यार, तू है वो माधुर्य जिससे मैं ढूंढूं प्यार के विचार में. मैं चखूं तेरा नाम मधुर, ऐसा मधुर. भक्त जाने मधुरता तेरी, वो ही जाने जिससे तू चाहे. Thou art my life, thou art my love, thou art the sweetness which I do seek. Thou art the sweetness which I do seek. Jai Guru. Thank you very much. वा, फार छान. Like you just said, thou name so sweet, so sweet. तसंच आहे ते. व्हेरी नाईस. थँक यू सो So, मच. आणि चॅट मध्ये पण काही कमेंट्स आहेत. यू मे गो थ्रू देम अँड yeah, of course. सर्टनली इट्स डिवाइन, शिल्पा. आणि मलाही असं वाटतं की हे जे काही विचार आहेत, हे ज्या काही संकल्पना आहेत, वी शुड सर्टनली थिंक अबाउट इट, टॉक अबाउट इट. आणि जितकं आपण बोलू तितकं जास्ती हे उलगडत जाईल असं मला वाटतंय. खरंय. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगायचं एकच तात्पर्य आहे की आपला आत्मा हा अमर आहे आणि इथे राहू दे काय किंवा पुढे वरती ऍस्ट्रल लाईफ मध्ये जरी गेलो तरी आपला आत्मा हा तसाच राहतो. आणि आपण सगळे म्हणजे आपल्याला जे सोडून गेलेले असतात ते आत्मजनांना आपण भेटतो वर जाऊन. म्हणजे विचार करा की माझे पूर्वीचे काही जन्म आणि मला भेटलेले माझे आधीचे मित्र आणि आताचे मित्र सगळे मला भेटणार आहेत पुढे वरती जाऊन. म्हणजे किती सुंदर आहे हे. अमेझिंग. विचारच नाही करू शकत. म्हणजे त्या पुस्तकात इतकं नीट लिहिलेलं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला सांगताना मी खूप घाबरले होते. आणि माझी अशी परिस्थिती असते ना की माझ्या गुरूंनी जे इथे सगळं ज्ञान दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीसं चूक नाही करायची मला. कारण मी अगदी छोटासा भाग आहे इथे, पण त्यांनी खूप मोठं कार्य केलंय. त्यामुळे मला चुकीचं काही सांगायचं नाही. त्यामुळे तुम्ही पुस्तक जरूर वाचा आणि ही पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये पण मिळेल. म्हणजे कठीण जाणार नाही. एवढंच मला सांगायचंय. थँक सो मच फॉर लिसनिंग टू मी. थँक यू सो थँक यू मच फॉर Thank you so much. डुईंग दिस थँक फॉर यू. अस. Yeah. नाही, Deepa त्यांनी हे खरंच. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ते सगळं लिहिलंय. अनेक लोकांचं वर्णन केलंय. खूपच छान. मला प्रश्न होता एक दीपा की त्या म्हणजे या लोकांमध्ये जीवात्मा कसा पोचतो, काय म्हणजे मुक्त आपण म्हणतो की मुक्ती मिळाल्यावर मे बी परलोकात जातो जीवात्मा. तर त्याबद्दल त्यांनी काही असं भाष्य केलंय का की काय स्टेजेस मध्ये की वासनाक्षय झाला बा की त्यानंतर दॅट्स वेन जीवात्मा आता अंतरिक्ष लोकात किंवा जे ऍस्ट्रल हे म्हटलं तू त्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलंय असं हो, पुस्तकामध्ये? त्यांनी सांगितलं ह्या पुस्तकामध्ये की आपल्या जीवात्माचा कसा आपल्या पृथ्वीवरती जन्म घेतो ते म्हणजे आपली एकतर इच्छा राहिलेली असते म्हणून किंवा वासना किंवा अहंकार याच्या आधारावरती. म्हणजे ह्याचा खूप प्रभाव असतो आपल्या आत्म्यावरती आणि त्यामुळे आपण परत येतो ह्या आयुष्यात असं त्यांनी लिहिलं. आणि त्याचं खूप छान असं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही जर पुस्तक वाचलं तर नक्की कळेल, पण हे सांगायचं झालं तर बरंच मोठं येतं.
आता हे पण सांगताना म्हणजे मी जेव्हा पुन्हा पुन्हा वाचते तेव्हा मला माहितीये की हे किती सहज आपल्याला कळू शकेल, पण हे खूप कठीण आहे. जेव्हा पहिल्यांदा मी वाचलं तेव्हा ते अगदी असं म्हणजे फिश असं वरती गेलं. पण मी जेव्हा 100 वेळा वाचलं तेव्हा ते लक्षात आलं की ह्याला काय म्हणायचं, म्हणजे खूप गूढ आहे हे, पण समजू शकेल तुम्हा लोकांना सगळ्यांना. आजचं माझं लेक्चर तुम्हाला किती कळलं हे मला माहिती नाही, कारण खूप कठीण शब्द होते वापरलेले तिथे. कारण त्याला असं दुसरे शब्दच सापडत नाहीत, कारण त्यांनी जे दिलेत शब्द ते एकतर इंग्लिशमध्ये आहेत किंवा मराठीत आहेत आणि दोन्ही शब्द असे जरा अ, कठीण नाहीयेत. आपल्या मेंदी वापरात ते नसतात किंवा रोजच्या ह्याच्यात त्या नसतात. वापरातले नसतात म्हणूनचा प्रॉब्लेम होतो. खरं आहे ते अगदी. दीपा नाही, पण खूपच सुंदर आणि शेवटची प्रार्थना तर अप्रतिम आणि खूप आनंद झाला ऐकून. असेच कार्यक्रम पाहण्याचा योग येवो हीच इच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही 14वा चॅप्टर म्हणलात का 44? नाही, मी 14वा चॅप्टर नाही म्हटलं. मी तुम्हाला 43. 43. ओके, थँक्यू. ओके. या सुंदर आत्ताच्या सेशन नंतर आपण अजून एक छान सुदर्शन अय्यंगार ह्यांच्या कडून आपण आज कबीर जयंती या निमित्ताने सुंदर भजन ऐकणार आहोत. सो ओव्हर टू यू सुदर्शन. धन्यवाद. आज फर्स्ट ऑफ ऑल हे आज कबीर जयंती आहे म्हणून थँक्स फॉर दी ऑपॉर्च्युनिटी त्यांचं एक भजन म्हणायला. संत कबीर ऑफकोर्स सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे ही वॉज क्वाईट अ रेव्होल्युशनरी. त्यांचे विचार म्हणजे अद्वैताचे पण होते, पण त्याचवेळी भक्तिमार्गाचे पण होते. तर ही वॉज क्वाईट अ डिफरंट काइंड ऑफ अ सेंट. तर ह्या पर्टिक्युलर भजनात ऑफकोर्स हे ऐकलं की मला ते शंकराचार्याचं हे आठवतं, भजगोविंदम भजगोविंदम. तर तसंच जसं शंकराचार्यांनी सांगितलं आहे की बाकी सगळं सोडा आणि हे नाम जप करा, तसे ह्याच्यात पण ते म्हणतात भजो रे भैया राम गोविंद हरी. तर ते भजन मी प्रस्तुत करतो आहे. भजो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद हरि, राम गोविंद हरि, भजो रे भैया 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 राम गोविंद हरि। जप तप साधन कछु नहीं लागत, जप तप साधन कछु नहीं लागत, खर्चत नहीं गठरी, भजो रे भैया खर्चत नहीं गठरी, सुनो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद हरि। संतति संपत्ति सुख के कारण, संतति संपत्ति सुख के कारण,
जासो भूल परी, भजो रे भैया जासो भूल परी। सुनो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद हरि। कहत कबीरा जिस मुख राम नहीं, 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 वो मुख धूल भरी। भजो रे भैया वो मुख धूल भरी। सुनो रे भैया राम गोविंद हरि, भजो रे भैया राम गोविंद हरि। राम कृष्ण गोविंद जनार्दन अच्युत परमानंदा, 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 अच्युत परमानंदा, राम कृष्ण गोविंदा अच्युत परमानंदा, राम कृष्ण गोविंदा, राम कृष्ण गोविंद जनार्दन अच्युत परमानंदा, राम कृष्ण गोविंद जनार्दन अच्युत परमानंदा। भजो रे भैया राम गोविंद हरि। वाह, खूप छान सुदर्शनजी. अप्रतिम. very खरंच nice. म्हणजे तुम्हाला खूप सुंदर. नेहमीप्रमाणेच फार अप्रतिम. पण आज एक गोष्ट जाणवली की म्हणजे तुम्ही बघाल तर संत वाणी ही जी असते ती बरेच जणांनी आपण सारख्याच त्याच गोष्टी ऐकतो त्यांच्याकडनं, सेम गोष्टी असतात, तथ्य तेच असतं, पण प्रत्येक संतांची भाषा आणि शैली ही किती सुरेख आहे. म्हणजे खरं. कबीरांचं आता ऐकल्यावर असं जाणवलं की तीच गोष्ट कबीरांनी किती सुंदररित्या आणि किती त्यांच्या वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. एकदम सोप्या ह्याच्यात शब्दात. फार छान. आणि प्रत्येक संतांची शैली बघून असं मेस्मराइज व्हायला होतं की वा, जिस मुख में राम नाम नहीं वो वो धूल मुख भरी. धूल भरी. फारच सुंदर भजन. धन्यवाद. आणि जसं मी इवन व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये पण लिहिलेलं, पण इन केस कोणाचं मिस झालं असेल तर आपण वेळेअभावी एकच भजन किंवा एकच दोहा किंवा एकच अभंग आपण सध्या घेऊ शकतोय. अजूनही कोणाला म्हणायची इच्छा असेल आणि हे असेल, प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. Urmila, I just wanted to mention कबीराच्या साहित्यामध्ये एक जनरली खूप लोकांना माहिती नसतं, पण कबीरची उलटी भाषा म्हणून एक कबीराच्या याच्यामध्ये एक उलटी भाषा म्हणून म्हणतात. तर sometime we'll talk about it. I just wanted to let you know. It's a very interesting way Kabir expressed. कबीरांचे दोहे किंवा भजन ऐकली ना, एक वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये एसेन्स असतो त्यांचा. आय डोंट नो त्यांना काय म्हणतात. त्याला उलटी भाषा म्हणतात. ओके. ओके, लुकिंग फॉर लिटरली ऐकायला आवडेल. ओके. ओके, लेट्स मूव्ह टू अवर नेक्स्ट सेक्शन. आजचं अध्याय दुसऱ्या गीतेतल्या अध्याय
2 ह्याच्यावर आपण रजनी ताईंकडनं निरूपण ऐकतो आहोत. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपण मागच्या वेळेला 37व्या श्लोकापर्यंत केलं होतं, तर आज 38 पासून ते 44 पर्यंत करूया, म्हणजे तो एक भाग संपून जातो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तत्तो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धि रेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदान् क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधो न विधीयते। इथपर्यंत आपण आज घेऊयात. आणि मी सुरुवात ह्याच्यापासून सांगतेय. हे एकदा मी पहिल्या सुरुवातीला एकदा सांगितलं होतं, पण रिव्हिजन नेहमीच केलेली चांगली असते, म्हणजे आपल्या मनामध्ये त्या गोष्टी ठसून बसतात. तर भगवद्गीतेबद्दल, म्हणजे भगवद्गीतेचं मूळ काय आहे आणि ते कसं सुरू झालं आणि काय त्याच्याबद्दल, की त्याचं सेंट्रल टीचिंग काय आहे. नंतर उपनिषदापासूनच भगवद्गीता घेतलेली आहे आणि त्यातले टीचिंग्स किंवा त्यातलं सार घेऊन ती जाऊन बसली प्रस्थानत्रयीमध्ये. प्रस्थानत्रयी ही आपल्या शास्त्रामध्ये फार मोठी गोष्ट आहे. ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता आणि उपनिषद हे प्रस्थानत्रयीमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये काय येतं की आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे हे भगवद्गीता दाखवते. आणि आपल्याला कसं असतं, आपल्याला कॅश इन गोष्टी पाहिजे असतात. पुढच्या जन्मातलं, मेल्यानंतरचं पुढचं वगैरे काय होणार ते कोणी पाहिलंय. मला आत्ता पाहिजेलंय की मला आत्ता कसं सुख मिळेल, मला आत्ता काय करता येईल त्याच्याबद्दल. म्हणून भगवद्गीता एवढी प्रसिद्ध का झाली, आपल्याला माहितीये की 5000 वर्षापूर्वी महाभारतामध्ये सांगितलेली गीता आहे, जी सगळ्यांनाच माहितीये. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे आणि ती औरंगजेबाच्या काळापासूनच प्रसिद्ध झालेली होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहितीये की औरंगजेबाचा मोठा भाऊ जो दाराशिको होता, त्याला भयंकर इंडियन फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट होता. म्हणून त्यांनी प्रयत्न करून काय केलं की त्याचं ट्रान्सलेशन केलं पर्शियन लँग्वेजमध्ये. आणि त्यावेळेला इंडियन फिलॉसॉफी वेस्टर्न कंट्रीजमध्ये होती, पण एवढी प्रसिद्ध नव्हती. काही काही बोटावर मोजण्या इतके फिलॉसॉफर्स होते की ज्यांना अतिशय मनापासून इंटरेस्ट होता. त्याच्यापैकीच एक फ्रेंच फिलॉसॉफर होता, त्याला भयंकर इंटरेस्ट होता, इंडियन फिलॉसॉफीमध्ये नव्हता. त्याला इंटरेस्ट होता की ख्रिश्चन रिलिजन, इस्लामिक रिलिजन, झोरास्ट्रियन रिलिजन, या सगळ्या रिलिजनचं मूळ काय आहे, हे कसे झाले, कुठून आले, काय झालं, तर ते बघण्यासाठी म्हणून तो इंडियामध्ये आला होता. आणि इंडियामध्ये आला आणि तेव्हा त्याने दाराशुकोचं पर्शियन ट्रान्सलेशन वाचून त्याच्यामध्ये तो एवढा गुंतला गेला की त्यांनी काय केलं,
की त्याचं सगळं ट्रान्सलेशन लॅटिनमध्ये केलं आणि लॅटिनमध्ये केल्यावर असं करून ते फ्रान्समध्ये आलं. त्याच्या पुढे शोपनहॉवरने ते वाचलं आणि त्याचं ट्रान्सलेशन जर्मनमध्ये केलं. त्याच्या पुढे 3 इम्पॉर्टंट ते भयंकर प्रसिद्ध आहेत जे आहेत ते अमेरिकन म्हणा, US किंवा वेस्टर्न फिलॉसॉफर जे आहेत ते म्हणजे एमर्सन, थोरो आणि विटमन. या तिघांनी ते पाहिलं आणि त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलं. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन बऱ्याच वर्षापूर्वी कितीतरी लोकांनी वेगवेगळ्या भाषांमधनं आणि ते पूर्ण वेस्टर्न साईडला आलं. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर भगवद्गीतेमध्ये आता भगवद्गीतेचं मी मागेही सांगितलं होतं एकदा की भगवद्गीतेची ब्युटी काय आहे तर पाण्यात तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा, कुठल्याही काचेत तुम्ही त्याच्याकडे बघा त्याप्रमाणे ती दिसते आपल्याला आणि त्याप्रमाणे आपलं रूप ते प्रगट करते आणि कसंही रूप जरी प्रगट केलं तरी ती आपल्याला पुढेच घेऊन जाते. तर आता जे वेदांतीन आहे तर माझा संबंध वेदांताशी थोडा जास्त आहे म्हणून वेदांतामध्ये आणि सगळीकडेच सांगितलेलं वेदांत म्हणूनच नाही तर तत्वमसी हे त्याचं मूळ आहे. तत्वमसी म्हणजे काय तर हे महावाक्य आहे सामवेदामधलं. तर म्हणजे काय जीव म्हणजे काय म्हणजे आधी मी कोण आहे आणि आपण ब्रह्म ब्रह्म म्हणतो, भगवान भगवान म्हणतो, तो आहे कोण आणि माझा त्याचा संबंध काय आहे हे कसं आपण ओळखायचं आणि ओळखल्यानंतर ह्याचं ज्ञान कसं करून घ्यायचं आणि मग त्याच्यापर्यंत कसं जायचं आणि जर ते असेल खरं तर मला ते का नाही समजत आहे आता मी का नाही ते समजू शकत, हे जर आपलं अज्ञान आहे ज्याला इग्नोरन्स म्हणतात ना तर ते कसं समजणार आपल्याला, ते ज्ञानातूनच समजणार. अशा ज्ञानाला की जे जीवाचं ज्ञान आणि जे तत्वज्ञान म्हणजे ब्रह्माचं परमेश्वराचं ज्ञान आहे तर तिथपर्यंत त्याला नेतं, त्याला म्हणायचं तत्वज्ञान. आणि ते काय हे काय असते एक प्रोसेस ऑफ एन्क्वायरी असते. म्हणजे त्याला कसं खोदत म्हणजे आपण इतिहासामध्ये असंच करतो ना, खोदत 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 मागे जातो आणि मग त्याच्या मुळापर्यंत पोहोचतो. तसं हे पोहोचायचं असतं म्हणूनच याला म्हणायचं की प्रोसेस ऑफ एन्क्वायरी असं याला म्हणलं जातं. बरं आता ह्याच्यामध्ये काय होतं की आता हे जे ज्ञान आहे ना ते सगळ्यात पहिल्यांदा अशा तऱ्हेची फिलॉसॉफी की जी वेस्टर्न लोकांना अतिशय म्हणजे अतिशय नवी होती ती सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये म्हणा किंवा वेस्टर्न याच्यामध्ये पहिल्यांदा आणली आणि ती म्हणजे विवेकानंदांनी. आता आपल्या सगळ्यांनाच ते ज्ञात आहे की 1893 मध्ये जे पार्लमेंट ऑफ रिलिजन मध्ये विवेकानंदांचं भाषण जे झालेलं होतं आपल्याला माहितीये की भाषण खूप 3-4 मिनिटाचंच होतं पण त्याला टाळ्यांचा कडकडाट झाला होता 10 मिनिटं आणि त्याच्या पुढे मग ते पूर्ण अमेरिकाभर गेले आणि मग ते न्यूयॉर्कमध्ये 1894 मध्ये पहिला आश्रम तो स्थापन झाला. हे ह्याच्यासाठी सांगते मी की अमेरिकेमधला किंवा वेस्टर्न कंट्री मधला हिंदुत्वाबद्दलचा पहिलं काय म्हणतात त्याला आश्रम म्हणा किंवा पहिलं सेटलमेंट म्हणा किंवा काय असतं तर ते कुठे झालं तर ते न्यूयॉर्कमध्ये झालेलं आहे. आता सुद्धा जे न्यूयॉर्कचं जे वेदांत सेंटर आहे तेच पुढे चालू ठेवलेलं आहे किंवा चालत आलेलं आहे. आणि म्हणून मग त्याच्यानंतर ना हे बाकीचे सगळे आले. बाकीचे सगळे म्हणजे बाकीचे आपण जर बघायला गेलो ना आता आपण योगानंदाचं ऐकतो आहे. योगानंद विवेकानंदांच्या नंतर बऱ्याच दिवसांनी आले. कसंही बघा कोणीही बघा काहीही बघा अल्टिमेट फिलॉसॉफी एकच असते सगळ्यांची पण तिकडे जाण्याचे मार्ग थोडे वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर महेश योगी आले. आपल्याला माहितीये त्यांच्या ट्रान्सडेंटल मेडिटेशन बद्दल असतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे हरिराम हरे कृष्णाची स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढे आपलं ते कुठले प्रभू कुठलं स्वामीनारायणाचं झालं. तर हे सगळे नंतर एक एक येऊन तिथे हे करायला लागले. त्यातला सर्वात सुंदर म्हणजे एक स्वामीजी होते तथागतानंद म्हणून रिसेंटली 2016 मध्ये ही पास्ट अवे. त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे जर्नी ऑफ उपनिषद्स टू वेस्ट. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कसं सगळं सत्व त्याच्यातलं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला काय समजून घ्यायचं ह्याच्यामध्ये की हे जे आयडेंटिफिकेशन आहे किंवा स्वतःची ओळख स्वतःची ओळख करून घ्यायची आहे. आपलीच आपल्याला ओळख नाहीये. आपण सगळ्या जगाची ओळख करून घेतो, सगळ्या लोकांची ओळख करून घेतो पण आपल्याला स्वतःचीच ओळख नसते. तर ती जी ओळख करून घ्यायची आणि त्यातलं साम्य बघायचं
की आपण ब्रह्म ब्रह्म म्हणतो, तर त्या ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये काय साम्य आहे, आणि ते जर करायचं असेल तर मग ते कसं करायचं, ते कुठल्या लेवलवर करायचं, कुठून सुरू करायचं, तर ह्याच्यासाठी दिलेलं आहे. म्हणून इथूनच आता हा योग सुरू होतो, जो आपण 38वा सांगितला. तर आतापर्यंत काय होतं आपल्याला माहिती असेल की बरेच लोक विद्वान असतात, पंडित असतात, धार्मिक असतात, म्हणजे असुर सुद्धा. उदाहरणार्थ रावण हा अतिशय धर्मात्मा म्हणजे अतिशय शिकलेला विद्वान पंडित होता. तर त्याला सगळं माहिती होतं की त्याचप्रमाणे दुर्योधन सुद्धा अतिशय विद्वान होता, आणि धृतराष्ट्र ज्याच्यापासून ही गीता सुरू झालेली आहे तो अतिशय विद्वान होता. त्याचं शास्त्राचं ज्ञान खूप होतं आणि चांगलं होतं. पण प्रॉब्लेम काय येतो, ते शास्त्राचं ज्ञान जेव्हा नीट समजलं जात नाही खोलपर्यंत, तेव्हा काय होतं, त्याचं जे आपण ऍप्लिकेशन म्हणतो किंवा आपल्या जीवनामध्ये जे आपण त्याची तत्व आणतो ना, ते गोंधळ झाल्यामुळे बरोबर येऊ शकत नाही, आणि आपल्याला सुखाऐवजी दुःखच आपल्या पदरामध्ये पडतं. तसंच अर्जुनाचं झालं. त्याला सगळं माहिती होतं की धर्मामध्ये काय सांगितलंय, शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको, सगळं माहिती होतं. तिथेच त्याचा गोंधळ झाला. कारण बरोबर आहे, धर्मामध्ये शास्त्रात सांगितलं होतं की आपल्या लोकांना हर्ट करू नये, कोणाला मारू नये, हे करू नये, तो आणि आपल्या मोठ्यांचा आदर करावा, हे सगळं त्याने बरोबर तिथे लावलं आणि सांगितलं का का नाही करायचं, तर पाप लागतं. आता पाप म्हणजे काय, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, हे तरी समजायला पाहिजे ना. तर मग ते त्याच्या मनामध्ये, आणि धर्मभिरू लोक ज्याला आपण म्हणतो, धार्मिक लोक जे असतात, अतिशय ते पापभिरू असतात. भयंकर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना वाटत असतं हे केलं तर पाप लागेल, ते केलं तर पाप लागेल, म्हणून त्यांना म्हणायचं की पापभिरू लोक. म्हणून अर्जुन काय करत असतो, नको नको मला पाप लागेल, मी नाही आता त्यांना मारणार. तर तेव्हा सांगतात हे की भगवान श्रीकृष्ण सांगतात की अरे कशाचं पाप लागेल तुला, कशाचं तू भीती वाटते तुला. म्हणून 37व्या श्लोकापर्यंत दुसऱ्या ह्याच्यातल्या जेव्हा 11व्या श्लोकापासून त्यांचं सुरू होतं तत्वज्ञान सांगणं, तर पहिले ते मारतात काय सिक्सर मारतात, ते एकदम आत्मा आणि अनात्मावरच मारतात. आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, अरे तुला वाटतंय आत्मा अमर आहे, तू कसं मारशील त्याला, आणि शरीर तू नाही मारलंस तरी काय ते चिरंजीव होणार नाहीये, ते मरणारच आहे. आणि मग त्यांनी उदाहरणं दिले की वासांसी जीर्णानी यथा विहाय, ज्याप्रमाणे आपण जुने कपडे टाकून दिले की नवीन कपडे घालतो, तेव्हा आपल्याला इतकं वाईट वाटतं का, नाही वाटत इतकं. कधी कधी असतं आपल्याला त्याच्यामध्ये थोडस आपला जीव असतो काही काही कपड्यांमध्ये, पण तरी सुद्धा कोणीतरी माणूस गेल्यासारखं दुःख होत नाही आपल्याला, किंवा आपल्याला शरीराला काही झालं तर दुःख होतं तसं होत नाही. तर ते पण उदाहरण त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी नंतरच्या भागामध्ये हे पण सांगितलं की अरे तुझं कर्तव्य कर्म काय आहे, म्हणून आपलं कर्तव्य काय आहे हे माणसाने प्रत्यक्ष ओळखायला पाहिजे. की आपण स्वतःला जे लाभाचं असतं म्हणा, किंवा सोयीस्कर असतं म्हणा, किंवा सुखाचं असतं म्हणा, त्याला आपण कर्तव्य म्हणतो आणि करतो. नाही मुलांच्यासाठी करणं माझं कर्तव्य आहे, आपण कर्तव्य म्हणून करत नाही, ते आपला जीव असतो मुलांच्या मध्ये म्हणून आपण करतो. पण म्हणतो काय करणार ना, कर्तव्य मुलांच्यासाठी आपण करायलाच पाहिजे. तर असं जे होतं ना, तर म्हणून कर्तव्याची व्याख्या काय आहे हे भगवंतांनी आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की स्वधर्म म्हणजे काय, माझा धर्म म्हणजे काय, आधी तर धर्म म्हणजे काय, मग धर्माची व्याख्या काय आहे, मग त्याचे वेगवेगळे भाग कसे आहेत, ते नीट समजून घेतलं की कळतं की मग कर्तव्य कर्म म्हणजे काय, कर्तव्य कशाला म्हणायचं. आता ह्या कर्तव्य आणि ह्या कर्मावरच पुढचे 3 अध्याय ह्याच्यावर अवलंबून आहेत. तर आता इथे काय सांगतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वापससी. आता ते म्हणतात की कशासाठी, हे बघ, सुख आणि दुःख, जय आणि पराजय, लाभ आणि हानी आहे ना, माणसाला आता हे कशावर आधारलेले आहेत बघा. त्याच्यामुळे ते इतकं छान सांगितलेलं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, आता परत एकदा रिपीट करते, आणि मगाशी दीपाने सुद्धा रिपीट केलेलं आहे की आपलं शरीर काय आहे आधी समजून घ्या. आता हे सुख दुःख जे होतं आपल्याला, किंवा लाभ हानी होते, जय पराजय होतो, ते कोणाला होतो, कशाला होतो, आणि झालं तर आपल्याला त्याचं सुख आणि दुःख का म्हणून होतं, त्याच्यासाठी त्यांनी पंचकोशाचं विवरण केलेलं आहे. पंचकोश म्हणजे काय आहे, हे आपलं शरीर आहे. आता तुलसीदासांनी म्हटलेलं आहे, मैं और मोर तोर तू माया, त्याला म्हणायचं माया. जिथे माझं हा शब्द येतो ना, तिथे समजावं ती माया आहे, ते म्हणजे मी नाहीये.
आता बघा आपण काय म्हणतो, माझं डोकं, माझा हात, माझे डोळे, माझं नाक, माझे कान, असं म्हणतो. माझं मन, माझी बुद्धी, माझा अहंकार, माझं चित्त, हे माझं आलं की समजायचं की तो मी नव्हेच, तो माझ्यापेक्षा कोणीतरी दुसरा आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पण आपण अज्ञानामुळे त्याला एवढे चिकटून बसलेले आहोत की आपल्याला वाटतं तोच म्हणजे मी. मग तो जर मी असतो तर मी डोकं दुखतंय असं का नाही म्हणत आपण? असं म्हणतो नेहमी, माझा ना आज दात दुखतोय, किंवा माझं ना आज डोकं दुखतंय, किंवा माझ्या डोळ्यांना ना असं झालंय. ते माझं आलं की समजावं की हे मी नाही, किंवा हा मी नाही. तर हे पंचकोशामध्ये काय, तर पहिलं काय, अन्नमय कोश, म्हणजे हे आपलं स्थूल शरीर, ज्याला स्थूल शरीर म्हणतात. ते स्थूल शरीर कसं, तर हे शरीर अन्नावर अवलंबून असतं. अन्न देऊ नका शरीराला थोडे दिवस किंवा थोडे आठवडे, राहू शकत नाही शरीर, म्हणून मरून जातं, ते कोमेजून जातं. जसं आपण झाडांना पाणी नाही घातलं की झाड ताबडतोब कोमेजून जातं. म्हणून याला म्हणतात अन्नमय कोश. पण ते दिसतं आपल्याला, ते अतिशय स्थूल असतं. पण दिसतं ते कोणाला दिसतं? दिसतं ते आपल्या डोळ्याला दिसतं, आपल्या नाकाला जाणवतं, आपल्या हाताला जाणवतं. म्हणून म्हणायचं ते दिसतं आणि आपल्याला वाटतं मीच तो आहे. त्याच्यानंतर आतला कोश. असं नाही समजू आपण की कोश म्हणजे जसं काही गुहा आहे आणि एकात एक एकात एक एकात एक असे कोश आहेत आणि त्याच्या आतमध्ये आत्मा बसलेला आहे, असं नसतं. तर त्याच्या आतला कोश म्हणजे प्राण. प्राण म्हणजे काय, दोन्हीला जोडतो. कशाला जोडतो? प्राणामुळे चलनवलन होतं. प्राणामुळे काय होतं की प्राणामुळे शरीर आणि मनोमय कोश असतं ना, ह्यांच्यातलं ब्रिज असल्यासारखा तो असतो. आणि म्हणून तो प्राणमय कोश, त्याच्या आतमध्ये असं मनोमय कोश. आता बघा, मनोमय कोश म्हणजे आपल्या इमोशन्स, आपले थॉट्स, आपले विचार, हे सगळं मनामध्ये नाही का. जर समजा मन जर हे आपल्या शरीराला जोडलेलं नसेल तर आपल्याला काही कळत नाही. शरीरामध्ये ना ती क्षमता नाही आहे की मी बघितलं आणि मला कळलं आणि त्याच्यामुळे मला सुख झालं, दुःख झालं, असं शरीराला होत नाही. 12व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, शीतोष्ण सुख दुःखेषु. म्हणजे काय, शीत आणि उष्ण ह्या ज्या भावना किंवा हे स्पर्शाचं ज्ञान आहे ना, ते शरीराला होतं. काहीतरी तुम्ही गरम आहे, अग्नी हाताच्या किंवा पायाच्या किंवा कुठेही जवळ, तर आपल्याला गरम लागतं, किंवा बर्फ वगैरे आणला तर थंड लागतं. म्हणून शीत आणि उष्ण ही जी भावना आहे किंवा हे जे रिझल्ट किंवा हे जे आहे, तर ते काय होतं, ते शरीराला होतं. मग सुख दुःख कोणाला होतं, नाही का. सुख आणि दुःख हे आपल्या मांडण्यावर असतं, नाही का. काही काही लोकांना काही काही गोष्टी मिळाल्या की फार सुख होतं. सुख म्हणजे काय, आनंद, नाही का. आणि म्हणून ते म्हणतात की सुख आणि दुःख हे सगळं आपल्या मांडण्यावर असतं. बरं, लाभ आणि अलाभ हा कोणाला होता? हा लाभ झाला. आता समजा मला $1 मिलियन मिळाले समजा, अतिशय आनंद होईल, किंवा कोणाला याच्यामध्ये अतिशय, म्हणजे कारण लाभ झाला. पण तेच समजा स्टॉक्स मध्ये, मार्केटमध्ये $1 मिलियन गेले तर दुःख होतं. लाभ आणि आलाभ शरीराला आहे का त्याचं काही भान? शरीराला काही फरक पडत नाही. तुम्हाला $1 मिलियन मिळाले काय, नाही मिळाले काय, आले काय ना गेले काय. मग हे होतं कोणाला? हे मनाला होतं. म्हणून लाभ आणि अलाभ हा मनाचा आहे. आणि जय आणि पराजय, जय आणि पराजय हा जो गुण आहे ना, हा बुद्धीचा गुण आहे. तर जय आणि पराजय हे बुद्धीमध्ये असतं. हे बुद्धीला कळतो, माझा जय झाला. तसंच आपली तुल्य निंदा स्तुती मौनी, हे पण 12व्या अध्यायातला श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये काय, कोणी माझा अपमान केला, कशाचा अपमान केला, कसा झाला आपला अपमान? कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून आपला अपमान झाला, आणि कोणीतरी काय स्तुती केली की आपण लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढलो. हे कोणाला होतं असं, आणि का होतं असं? तर हे बुद्धीचं कार्य आहे ते. म्हणून असं म्हणतात की ते बुद्धीचं कार्य आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आता जसे पंचकोश जसं सांगितलं ना, आणि मगाशी दीपाने पण सांगितलं की अवस्थात्रय, ते अवस्थात्रय, पंचकोश आणि हे 3 शरीर, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. आता कारण शरीर, आता प्रत्येकाची व्याख्या ना थोडी थोडी वेगळी असते, पण अल्टिमेट अर्थ एकच असतो. आता अवस्थात्रयामध्ये काय, आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे, ह्याला कोणीही नाकारू शकत नाही. सगळ्यांना माहिती आहे की जागृत अवस्थामध्ये आपल्याला सगळं दिसतं. म्हणजे काय होतं, आपले ज्ञानेंद्रिय जागृत असतात आणि ते काय करतात, सगळे इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. झोपलेलं असताना घेऊ शकत नाही. झोपलेलं असताना आपल्यावर कोणी येऊन थुंकलं, आपल्याला कोणी किती शिव्या दिला तरी काही कळत नाही आपल्याला, कारण ते ज्ञानेंद्रिय शिथिल झालेली असतात. तिथून आपल्याला काही सुद्धा इन्फॉर्मेशन मिळत नाही. त्याच्यामुळे ती आत जातच नाही मनापर्यंत.
त्याच्यामुळे ते चालतं सगळं झोपेमध्ये काही हे केलं तरी सुद्धा, नाही का. म्हणून स्थूल, सूक्ष्म आणि कारण. कारण शरीर म्हणजे ह्याच्यामध्ये वेदांतामध्ये असं सांगितलं, कारण शरीर म्हणजे अज्ञान. हे असं का होतं? कारण स्थूल आणि सूक्ष्म शरीराचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे अज्ञान. अज्ञान म्हणजेच माया. मायेचं काम काय आहे? मायेचं काम आहे आवरण घालणं आणि विक्षेप. विक्षेप शक्ती आणि आवरण शक्ती अशा 2 शक्ती असतात मायेमध्ये. म्हणजे काय? उदाहरणार्थ, जे दिसतंय त्याच्यावर पांघरून घालून टाकायचं, म्हणजे आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही आणि तिथे दुसरं काहीतरी प्रोजेक्ट करायचं. म्हणून विक्षेप म्हणून उदाहरण ह्याचं नेहमी अगदी व्हेरी कॉमन उदाहरण ते देतात, वेदांतामध्ये तरी देतात, विशेषतः अद्वैतामध्ये, की दोरी आणि साप. आता दोरी असते त्याच्यावर काय होतं? आवरण घातलं. कोण घालतं आवरण? अज्ञान आवरण घालतं. आणि तिथे काय दिसतं? विक्षेप काय होतो? तिथे होतो साप. आता ती दोरी आपल्याला न दिसता सापच दिसतो, किंवा अंधारामध्ये वगैरे असं, कारण त्याचा आकार वगैरे सगळा दोरीचा सापासारखाच असतो. आणि त्याचे परिणाम किंवा प्रतिसाद कशावर उमटतात? आपल्या मनावर उमटतात, आपल्या शरीरावर उमटतात. अगदी आपण घामाघूम होतो, घाबरून जातो, पळायला लागतो आणि असं सगळं व्हायला लागतं. म्हणून त्याला म्हणायचं की विक्षेप शक्ती. तर हे कोणाचं हे असतं? हे मायेचं कार्य असतं. हे मायेची ही शक्ती आहे, माया. पण गंमत अशी आहे की ही माया जी आहे ना, तीच आपल्याला या सगळ्यातनं सोडवते आणि तीच आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवते. म्हणून यातनं सुटायचं कसं? तर त्याच्यासाठी हे सगळे योग आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आता हा जो श्लोक सांगितला मी, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जयाजो, याला काय म्हणायचं? समत्वम योग उच्चते. आता पुढच्या ह्याच्यामध्ये येईल आपल्याला की समत्व बुद्धी आपल्याला आली. समत्व म्हणजे स्थितप्रज्ञ. म्हणजेच हे असं जेव्हा होतं तर ते गीतेचं ते सार आहे, गीतेचा तो आत्मा आहे. समत्व हा गीतेचा आत्मा आहे. आणि पुष्कळ असं समजलं जातं की अद्वैत म्हणजे फक्त बुद्धीचं किंवा ह्याच आहे आणि भक्तियोग वेगळा आहे, त्याच्यानंतर कर्मयोग वेगळा आहे. पण गीता म्हणते असं नाही आहे, तिन्ही एकच आहेत. भक्ती सुद्धा अद्वैतच आहे, अद्वैत भक्ती आहे, ज्याला पराभक्ती म्हणतात. किंवा कर्म पण अद्वैतच आहे, जे निष्काम कर्म आहे, जे आता आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये येईल. म्हणून हे समत्व किंवा द्वैत, हे द्वैत जे आहे ना, हे द्वैतच आपल्याला सतवतं आणि आपल्याला सुख दुःख देतं. म्हणून त्यातनं आपल्याला कसंही करून निघायला पाहिजे. मग पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे विमांशणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधम प्रहाससी. मग आम्ही बांधलोय कर्मात. म्हणजे कसे काय बांधलोय? कुठे बांधलोय? आपल्याला वाटतं का आपण बांधलेलो आहोत? पण आपल्याला नाही वाटत. आपल्याला वाटतं आपण तर फ्री आहोत. पण ते कशाला बंधन कशाला म्हणायचं? की आपल्या वाट्याला जे काय सुख दुःख येतं, पाप पुण्य येतं, ज्या वासना आपल्या राहतात, ज्या आपल्या इच्छा होतात, ज्या पूर्ण होतात, ज्या अपूर्ण होतात, त्यामुळे आपल्याला जो परत परत जन्म घ्यावा लागतो. पण आपल्याला जाणवतं का आपला परत परत जन्म होतोय किंवा आता होणार आहे किंवा काय? आपल्याला नसतं माहिती काय सुद्धा. आत्ताचा जन्म झालेला आहे, आता आपण आहोत, आता माझ्यासमोर हे आहे, आता मला ह्याच्यातनं निघायचंय. ह्याच्यातनं का निघायचंय? कारण तुम्ही आता बघा, प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये विचार करून बघावा की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं काहीतरी ध्येय, काही ना काहीतरी असतं. कमीत कमी एवढं तरी असतं की मला म्हातारपणी काही त्रास होऊ नये, नंतर मला काय म्हणतात त्याला, कुठलं दुःख होऊ नये, मी कोणावर अवलंबून राहू नये, किंवा माझ्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं, किंवा त्यांचा सगळा संसार. कशासाठी हे वाटतं आपल्याला सगळं? कारण तसं झालं म्हणजे आपल्याला सुख मिळतं म्हणून. म्हणजे माणूस सतत सुखाच्या मागे सारखा धावत असतो. म्हणून इथे म्हणतात की आतापर्यंत भगवान सांगतात की अर्जुनाला, मी आतापर्यंत तुला काय सांगितले? हे बुद्धीच्या योगाने सांगितले, ज्याला बुद्धियोग म्हणतात. पण आता हाच बुद्धियोग परमेश्वर परमात्मा कर्मयोगाला लावतात. की कर्म, आपण कशी कर्म सोडणार? आपण गृहस्थाश्रमी आहोत, आपल्याला संसार आहे, मुलंबाळं आहेत, तर ते सगळं करत असताना मी या कर्मबंधनातून कसा सुटणार, ह्याच्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे. म्हणून सांगितलंय की ह्या कर्मयोगामध्ये आणि हे जर आपण कर्तव्य कर्म कसं करायचं, आता ते पुढे सांगते
की कर्तव्य म्हणजे काय करायचं, कर्म म्हणजे कसं करायचं, की सगळं करत असताना सुद्धा आपल्याला ह्याच्यातून सुटता आलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे. या पृथ्वीवर किंवा ब्रह्मांडामधल्या प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपल्याला सुख मिळावं आणि मला दुःख मिळू नये. हे अगदी बेसिक सगळ्यांचं आहे. जीव म्हटलं की अगदी जन्मलेल्या मुलापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचं ध्येय किंवा ब्रीद हे एकच असतं की मला सुख हवंय. म्हणून भगवान सांगतात की तू जर कर्म अशा रीतीने करशील आणि थोडं जरी आपण कर्तव्य कर्म अशा रीतीने केलं तर काय होतं, तर हे जे कर्म आहे ना ते आपल्याला सगळीकडे ना वेदांतामध्ये म्हणा किंवा आपल्या शास्त्रामध्ये जन्म आणि मृत्यू हा महाभयंकर दोष म्हणून सांगितलेला आहे. पण आपण जोपर्यंत एक तर आपला जेव्हा जन्म होतो ते आपल्या लक्षात राहत नाही की आपल्या जन्माच्या वेळेला आपल्याला काय वाटलं होतं, आपण कशातनं गेलो, आपल्याला काय झालं हे आपल्याला माहिती नाहीये. आणि मृत्यू अजून आलेला नाहीये, त्याच्यामुळे तेव्हा काय होईल आपल्याला तेही माहिती नाही. मधला जो काळ आहे तो आपण फक्त आता भोगतो आहोत. म्हणून म्हणतात की ह्याच्यासाठी मग काय पाहिजे, तर भगवान सांगतात की ह्याच्यासाठी तुझी बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी झाली पाहिजे. त्यालाच व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात, त्यालाच एकाग्र बुद्धी म्हणतात. कारण आता आपलं काय आहे, आपली बुद्धी 10 ठिकाणी पसरलेली असते. हे करायचंय, ते करायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे जाणून घ्यायचंय, ते जाणून घ्यायचंय, आणि मला हे हवंय, ते हवंय, हे आवडतं, ते आवडतं. ह्याला म्हणतात की बहुशाखा बुद्धी. आणि जेव्हा या बुद्धीमध्ये भयंकर एनर्जी असते, म्हणून जेव्हा आपण ती एकाग्र करतो, म्हणून त्याच्यासाठी मेडिटेशन असतं की बुद्धीला एकाग्र करायचं. मनाला एकाग्र म्हणजे बुद्धी एकाग्र झाली की ती ट्रान्सफर होते, त्याची एनर्जी मनामध्ये ट्रान्सफर होते, म्हणून ते भयंकर स्ट्रॉंग होतं मन काय किंवा बुद्धी काय ह्याच्यासाठी. आता बघा आपले जे वेद जे आहेत, आता शेवटचे जे 3 श्लोक आहेत, यामी माम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्थिती वादिना. आणि पुढचे पण 2. आता आपले वेद काय आहेत ते बघा. आपले वेद आपल्याला माहितीये की आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, मूळ वेद. आणि ह्याच्यामध्ये काय, हे एक वेद जो आहे ना तो 4 भागामध्ये डिवाइड केलेला. त्याच्यामध्ये काय असतं, एक असं संहिता आणि दुसरं संहिता म्हणजे काय, तर मंत्र सांगितलेले असतात त्याच्यामध्ये. हा मंत्र म्हणा, तो मंत्र म्हणा, हे करा, ते करा, ते करा. कारण वेद हे अशा रीतीने उत्पन्न झालेले आहेत म्हणा किंवा काय, की ज्याच्यामध्ये सगळ्या तऱ्हेच्या जीवांचा किंवा अनुभव, जीवांना अनुभव येईल किंवा जीवन जगता येईल. फक्त एकच, जे संन्यासीच आहेत किंवा जे विरागीच आहेत किंवा ज्यांनी सगळं त्यागच केलेला, असे सगळे असू शकत नाहीत ना. प्रत्येकाचा स्तर वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवावं लागतं, म्हणून त्याच्यासाठी संहिता. दुसरं आहे अरण्यक. अरण्यक म्हणजे काय, रिच्युअल्स. आता काही लोक असे असतात भयंकर रिच्युअलिस्टिक असतात, खूप रिच्युअल्स पाहतात, ही पूजा झाली पाहिजे, ती पूजा झाली पाहिजे, हा श्लोक झाला पाहिजे, तो मंत्र झाला पाहिजे, ती प्रार्थना झाली पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, रिच्युअल्स व्हायला पाहिजे. आणि रिच्युअल्स इम्पॉर्टंट आहेत आपल्या मनाला डिसिप्लिन लावायला, पण रिच्युअल मध्ये फॅनेटिसिझम असू नये. रिच्युअल झालंच पाहिजे, नाही तर माणूस तडफडतो, मग तो माणूस फॅनेटिक होऊन जातो. पण ते आरण्यकाचा म्हणजे वेदाचा एक भाग आहे. तिसरा भाग आहे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे काय, कॉमेंट्रीज, की कशासाठी करायचं, का करायचं, कसं करायचं, कुठलंही रिच्युअल, यज्ञापासनं, ह्याच्यापासनं, कशापासनं. आणि शेवटचा जो भाग आहे ज्याला म्हणायचं वेदांत किंवा त्याला म्हणायचं उपनिषद. आता वेदांत म्हणजे काय आणि उपनिषद म्हणजे काय, तर उपनिषदामध्ये सगळं तत्वज्ञान झालेलं आहे की ह्या सगळ्यातनं निघून मला मोक्षाची प्राप्ती कशी होईल. आता मोक्षाबद्दल आपण परत कधीतरी बोलूया की मोक्ष म्हणजे काय. मोक्ष म्हणजे कुणापासून सुटायचं, कुठून सुटून कुठे जायचं आणि सुटून काय करायचं. आणि एक आहे की मोक्ष हा प्रत्येकासाठी वेगळा असतो, एकच मोक्ष नसतो सर्वांसाठी. माझा मोक्ष, तुमचा मोक्ष वेगवेगळा असू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आता वेदांत म्हणजे अंत, म्हणजे वेदांचा अंत म्हणजे क्लायमॅक्स. जसं आपण सिद्धांत म्हणतो की नाही, सिद्धांत म्हणजे काय, अल्टिमेट रियालिटी किंवा अल्टिमेट त्याचं जे सोल्युशन असतं म्हणा किंवा ते, त्याप्रमाणे हा वेदांत किंवा उपनिषद असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की सगळ्याच लोकांना काही मोक्ष नको असतो, त्यांना असं नसतं. त्याच्यामध्ये म्हणून तर 4 वाक थेरी आली आपल्याकडे. काही नाही, आमचा नाही विश्वास, देव नाही, काही नाही, काही नाही, आम्हाला कुठे दिसतोय देव, तर त्याच्यामुळे आमचा नाही विश्वास आहे देवाबिवावर, काय खावं पिवं मजे करू, म्हणून 4 वाक थेरी देवाला मानत नाही. आणि ते म्हणतात की काही नाही, ते म्हणतात ना काय,
खाईन तर तू प्रोटीन आहे तर काहीच नाही, आणि पाहिजे तर तुम्ही लोन काढा, काय वाटेल ते करा, पण मजा मारा आयुष्यामध्ये. ही झाली चार्वाक थेरी. काय वाटेल ते करायचं पण मजा करायची फक्त, बस. ह्याच्या पुढे काही नाहीच. कोणी पाहिलंय स्वर्ग आहे का नाही आहे का, काय आहे का काय आहे वगैरे वगैरे. तर ह्याच्याबद्दल सुद्धा वेदांमध्ये लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट वेदांमध्ये लिहिलेली आहे की आता काही काही लोकांना असतं असं की म्हणजे काही नाही, इथे यज्ञ करायचा, जे जे यज्ञ याग जे जे करायचं ते करायचं आणि स्वर्ग मिळवायचं. का मिळायचं स्वर्ग? आता हे ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम मध्ये जास्त ह्याला प्राधान्य आहे, कारण त्यांची थेअरी जी आहे ना ती स्वर्गाच्या पलीकडे जात नाही. आपली थेअरी स्वर्गाला पार काटून पुढे जाते अजून. म्हणून 7 लोक जे आपल्याकडे सांगितले, 14 लोक, 7 लोक खाली पाताळामधले आणि 7 लोक वर. तर त्या 7 लोकाच्या पण वर जाते ती थेअरी. आणि इथे हे लोक स्वर्गामध्ये अडकतात. आणि पण ते सुद्धा सांगितलंय वेदामध्ये की तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर काय काय करावं लागेल, कुठले यज्ञ, कुठले हे, कुठलं ते, आता सगळं करा म्हणजे मेलात की तुम्हाला स्वर्ग मिळेल. म्हणून मग तेव्हा तिथे स्वर्गामध्ये जायचं. का जायचं स्वर्गामध्ये? तिथे सगळे भोग मिळतात. म्हणजे अल्टिमेट आपला गोल काय असतो? भोग मिळवायचे, पूर्ण मिळवायचे, सगळे मिळवायचे, स्वर्गात मिळवायचे. म्हणून हे सगळं करायचं आणि स्वर्गामध्ये जायचं. म्हणजे पृथ्वीपेक्षा चांगले भोग स्वर्गामध्ये असतात. पण क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती म्हणून 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की तिथे सुद्धा कसं हे बँक बॅलन्स घेऊन जातो आपण आपल्या पुण्याचं, आणि मग एक 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 खर्च करतो, त्याच्यामध्ये डिपॉझिट काहीच नसतं, आणि नुसतं आपण खर्च करतो आणि ते संपलं की परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि परत 1 2 3 4 पासून आपली सुरुवात होते. म्हणून त्याने सांगितलं की वेदामधली ह्या कांडांमधली भाषा जी आहे ना ती कशी आहे, तर अत्यंत फुलासारखी भाषा आहे अगदी. म्हणून त्याने सांगितलंय की अगदी प्रशंसक आहे. आणि जे लोक, ज्या लोकांना आपल्या कर्माचं फळ पाहिजे असतं, लोकांच्या मध्ये असते, पण सगळेजण एका लेवलला असू शकत नाही की आम्ही एवढं कर्म करायचं तर त्याचं फळ आम्हाला पाहिजेच पाहिजे. का म्हणून आम्ही निष्काम कर्म करायचं की म्हणजे त्याला आम्हाला आणि फळाची आशा सोडून द्या? का आशा सोडून द्यायची? आम्ही एवढं प्रयत्न करतो, कर्म करतो, आम्हाला पाहिजे ते फळ. असे पण लोक असतात, तर त्यांच्यासाठी काय आहे? म्हणून इथेच ह्याच्यामध्ये सांगितले की ती वाणी जी त्यांची असती किंवा जे लिहिलेलं असतं ते पुष्पित आणि दिखाऊ आणि शोभायुक्त वाणी असते ती, आणि तसं करणारे लोक सुद्धा असतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय होतं, निश्चयात्मका बुद्धी नसते, कारण त्यांची बुद्धी ह्याच्यामध्ये गेलेली असते. आणि जोपर्यंत आपली बुद्धी निश्चयात्मिका, एकाग्र किंवा व्यवसायात्मका होत नाही ना, आपण पुढे जाऊ शकत नाही, असं गीता सांगते. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत हे एवढं त्याने सांगितलंय. आता पुढच्या श्लोकांमध्ये ते आता वळतात आपल्या फेमस कर्मावर, की कर्म आपल्यासाठी ज्या अवस्थेमध्ये किंवा ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या स्टेजमध्ये आपण आहोत, कारण आपण तर काही संन्यासी नाही बनू शकत सगळेजण, आणि संन्यासी बनणं जरुरी पण नाहीये. गीता परत परत आपल्याला हेच सांगते, संन्यास हा मनाचा असतो, नुसता वरचा संन्यास असून काही कामाचा नाहीये. मनाने संन्यासी होता आलं पाहिजे, हेच गीतेचं ब्रीद आहे. म्हणून सांगतात की मग आता हे कसं व्हायचं, आता हे पुढच्या वेळेला सांगतील. आणि कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर ते आता आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये येईल की कर्म करायचं, कर्म तर करायचंच करायचं. गीता कुठे तसं तसं असतं तर भगवंतानी अर्जुनाला सांगितलंच नसतं की तुम्ही कर्म करा म्हणून कर्म तू कर म्हणून, म्हणजे युद्ध तू कर म्हणून. कारण ते जर सरळ भगवंतानी सांगितलं असतं, संन्यास जर एवढा मोठा असता तू सोडून दे सगळं तू आणि चल जा संन्यास घे जा म्हणून, असं नाही सांगितलेलं. पहिल्या कितीतरी वेळा गीतेमध्ये असं आलेलं आहे, उत्तिष्ठ म्हणजे अर्जुनाला सांगतात उठ आणि तू काय कर, युद्ध कर, पण कसं कर त्याला बरोबर त्याने एक प्रिफिक्स लावलेलं आहे प्रत्येक वेळी, तर ते सांगितलंय. आणि आपण आता इथे ह्याला विराम देऊया आणि पुढच्या वेळेला पुढचे 5 श्लोक घेऊया. ओके. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. फार सुरेख, फार इन्साइटफुल ऍज युजल. आणि खरंच ह्याच्यावर Very अजून soothing. काही जसे प्रश्न पडतात खरं. भरपूर प्रश्न पडलेत ऍक्च्युली. कधीतरी नक्कीच आपण बोलूया त्यावर. जरूर जरूर.
मी शांती मंत्र शांती म्हणते. मंत्र. नंतर ज्यांना थांबायचं असेल तर नक्कीच थांबू शकतात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.